आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। प्रथमच केज पोलीस स्टेशनच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न। केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलीस ठाणे येथे मकर संक्रांतीनिमित्त प्रथमच हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला केज शहरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। शनिवार रोजी मकर संक्रांतीचे औचित्य साधत केज पोलीस ठाण्याच्या वतीने प्रथमच यावर्षी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलिसांनी केले होते। या कार्यक्रमास केज येथील सर्व शासकीय कार्यालयाचे महिला अधिकारी, कर्मचारी व पोलीस कर्मचारी परिवार सहभागी झाले होते। हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शहरातील महिलांची ओळख व्हावी, महिलांना पोलिसांविषयीची भीती कमी करणे, पोलीस व महिला यांच्यात समन्वय साधता यावा, महिला पोलिसांना महिलांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या समवेत मनमोकळेपणाने चर्चा करता यावी व महिलांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महिलांना घर कामामधून तर महिला पोलीस कर्मचारी यांना कर्तव्यावरून आणि घर कामातून वेळ मिळत नाही, म्हणून या हळदी कुंकू उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमामध्ये केज येथील सर्व कार्यालयाचे महिला अधिकारी, कर्मचारी, पोलीस कुटुंबीय व केज शहरातील महिलांनी सहभागी होऊन हळदी कुंकू कार्यक्रमाचा आनंद घेतला। पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने महिलांना हळदी कुंकवाच्या निमित्ताने वस्तूची भेट देण्यात आली। यावेळी महिलांनी या कार्यक्रमामध्ये उखाणे घेऊन आनंदोत्सव साजरा केला। हळदी कुंकवाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला पोलीस कर्मचारी नीता सुर्वे, पूजा माके, राधा चव्हाण, सुलोचना वाळके, अनिता दगडखैर, कविता गायकवाड, रमा भालेराव, संगीता हनवते, पंचफुला गंधकवाड, निर्मला जाधव यांनी अथक परिश्रम घेतले। या कार्यक्रमास केज नगर पंचायतच्या नगराध्यक्षा डॉ. सौ सीताताई बनसोडे यांनी उपस्थिती लावून महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे कुटुंबीय व केज येथील विविध कार्यालयांच्या महिला अधिकारी, कर्मचारी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। शेवटी या कार्यक्रमाचा समारोप हा अल्पोहाराने करण्यात आला। प्रथमच केज पोलीस ठाणे यांच्या वतीने केज येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतल्याबद्दल पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे व त्यांच्या सहकार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। आज मॅडम केज पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस ठाणे येथे हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल आपण काय सांगाल? प्रथमच कार्यक्रम आपल्या ठाणे अंतर्गत होत आहे। पोलीस निरीक्षक उनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व महिला स्टाफनं वेळात वेळ काढून हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे। सर्व महिला पोलिसांबद्दल जो बघण्याचा दृष्टिकोन असतो महिलांचा, किंवा काही अडीअडचणी असतील तर समोर येऊन पटकन सांगत नाहीत महिला, असं म्हणजे कुठली अडचण आली त्यांना तर त्या संदर्भाने आम्ही समजा हा कार्यक्रम हळदी कुंकवाचा घेतलेला आहे की पोलिसांबद्दल जी भीती असते महिलांची, कुठली केस असेल, कुठल्या केस संदर्भात मनमोकळेपणाने त्यांनी कुठली अडचण सांगावी, या दृष्टिकोनातून आम्ही छोटासा कार्यक्रम हळदी कुंकवाचा साजरी केलेला आहे। मॅडम, आज हा जो आपला केज पोलीस स्टेशन अंतर्गत हळदी कुंकवाचा महोत्सव म्हणजे कार्यक्रम संक्रांती निमित्ताने घेतलेला आहे, हा फक्त पोलीस कर्मचारी महिलांसाठीच आहे की इतर शहरातील महिला बी याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत? बरोबर आहे। आजचा कार्यक्रम स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज कार्यक्रम ठेवलेला आहे। महिला पोलीस कर्मचारी आणि इतर महिला आहेत त्या पण ह्याच्यामध्ये सहभागी आहेत। त्यांच्यामध्ये पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये संवाद साधला पाहिजे, त्यांच्यातली भीती निर्माण कमी झाली पाहिजे, यासाठी हा कार्यक्रम स्पेशली आम्ही ठेवलेला आहे। आणि महिला कुठेच कमी नाही आहेत, यासाठी पण हा कार्यक्रम। मॅडम, आज आपण बीड जिल्हा असेल, आग्रा, इतर ठिकाणी, इतर जिल्ह्यामध्ये आपण पोलीस विभागामध्ये ड्युटी करत आलेला आहात। प्रथम आपल्या केजमध्येच हा कार्यक्रम घेतला जातोय की याच्या अगोदर कुठे घेतलेला आहे? माझ्या ड्युटीमध्ये तर मी प्रथमच इथे केजमध्येच पाहते हा कार्यक्रम, याच्या अगोदर कुठे घेतलेला नाही। म्हणजे हळदी कुंकू महोत्सवाची सुरुवात ही पोलीस विभागामध्ये प्रथम आपल्या केज शहरामध्ये करण्यात आलेली आहे। जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।